नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, दया पवार सरांच्या बलूत या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती. अशा छान छान आणि सुंदर सुंदर कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. वेश्येच्या घराची पायरी चढण्याचा हा माझ्या आयुष्यातील पहिला प्रसंग. 10 बाय 12ची रूम असते. मध्ये कापडी पडदे टाकलेले, भिंतीला यल्लम्माचा देव्हारा, पैसे टाकण्याचा लाकडी गल्ला. भिंतीवर बाबासाहेबांचा फोटो पाहून मला अचंबा वाटतो. 6 डबा एका सडपातळ गोऱ्यापान बाईशी माझी ओळख करून देतो. ती जमना असते. मूळचा गोळा रंग पिवळा पडलेला. तिच्या अंगावर उंची साडी असते, हाताची नखं रंगवलेली, चेहऱ्यावर जादाच मेकअप. जमुना तशी खूपच आकर्षक वाटते. मी सखूचा मुलगा हे ऐकून तिचे डोळे पाण्याने भरतात. ती मला मायनं कुरवाळते. बाहेरवाल्याला बोलवून थंड पेय पाजते. दुसऱ्या दिवशी जमना बोलवते. तुला छान कपडे घेते असं आश्वासन देते. जाताना काही नोटा माझ्या हातात कोंबते. मला त्या नाकाराव्याशा वाटत नाहीत. मी बाहेर पडतो तेव्हा 6 डबला जमनाबद्दल खोदून विचारतो. तो सांगतो, अरे ही तुझ्या आईची दूध बहीण, आई 1 आणि बाप 2. मग ही इथं का? ह्यावर 6 डबा जे सांगतो त्यामुळं मी अंतर्मुख झालेला. जमनाजवळच तंबूच्या माडीत नवऱ्याबरोबर राहत होती. तिच्या देखणेपणामुळं नवरा तिच्यावर सारखा इसळायचा, तिला मारझोड करायचा. शेवटी त्यानंच तिला इथं आणून विकलं. स्वतःची बायको नवरा विकतो आहे हे मला खरंच वाटत नाही. दुसऱ्या दिवशी मी जमनाच्या पिंजऱ्यात एकटाच जातो. जाऊ की नको ह्याबद्दल रात्रभर मनात घालमेल चालू असते. जमना मावशीबद्दल एकदम वाटलेली आपुलकी की नवे कपडे मिळणार याचं आकर्षण, ह्यापैकी कोणतं वरचढ झालं हे सांगता येत नाही. पण मी दुसऱ्या दिवशी गेलो ते मात्र खरं. जमनानं मला त्या दिवशी छान छान कपडे घेतले, घोडागाडीतून दूरवर फिरवलं. पुन्हा कधी सुट्टीत आलास तर नक्की मावशीकडे ये हे सांगायला ती विसरली नाही. जमना मावशीचा पुढच्या आयुष्यात कधी शोध घ्यावंसं मला मात्र वाटलं नाही. तिनं दिलेल्या कपड्यांविषयी मी गावी गेलो तेव्हा आईला सुद्धा सांगितलं नाही. आईला काय वाटेल याचीच भीती मला होती. तिच्या संदर्भात बातम्या मात्र कानावर येत. तिनं धंदा सोडलाय, रस्त्यात भीक मागतीये, तिला वेड लागलंय, अशा काहीतरी वेगवेगळ्या. अलीकडची गोष्ट झाली असतील 2-3 वर्ष. मी दादरच्या पुलाखालून चाललेलो होतो. माझ्यासोबत काही बडी लेखक मित्रमंडळी. पुलाखाली फारच मोठा भिकारांचा घोळका. काहींनी तात्पुरती पालं उभारलेली. त्या भिकारांच्या घोळक्यात दिनवाणी मुद्रेची लक्तर फाटलेली, झिंज्या सोडलेली अशा अवस्थेत मी जमनाला ओळखतो. जमनाच ती. तिनंही एवढ्या वर्षांनी मला ओळखलेलं असतं. ती एकटक माझ्याकडे बघत असते. मी पुन्हा पुन्हा मागं वळून पाहतो. तिची नजर आजही माझा पिच्छा पुरवते. तिच्याशी साधा संवादही मी करू शकलो नव्हतो. वाटलं ह्या टेरिलिनच्या कपड्यात आपण किती पांढरपेश झालोय ना. भोवतालच्या मित्रांना काय सांगावं हाही प्रश्न असेल. आणि समजा जमनाशी बोललोच आणि तिला घेऊन घरी गेलो तर आपली सुशिक्षित बायको तिला घरात घेईल काय? बायको तर दिवसातून 4-5 वेळा घर धुते, आरशासारखं चकचकीत करते. आणि जमना तर ही अशी, अंगावर खंडीभर मळ. त्या रात्री झोप काही येऊ शकली नाही. जमना मावशीची नजर तीक्ष्ण बाणासारखी अंधारातही काळी चिरत जात होती. पुढं नंतर मावस भाऊ भेटला. त्यानं जमनाबद्दल आश्चर्यकारक माहिती दिली. अरे जमना मरणाच्या टायमाला गावी आली. आपलं माहेर तिनं कसं बरं शोधून काढलं? जमना वेडी कशी? मावस भाऊ सांगत असतो काकानंच तिला मोठमाती दिली. अर्थात भाऊबंदांना दिवस घालण्यास मावस भाऊ विसरला नव्हता. मुंबईच्या मुक्कामात गाववाले हमखास भेटत. त्यापैकी जादा लळा लागला तो आंबू आणि सदाशिवचा. तसे हे माझ्यापेक्षा वयानं 4-5 वर्षांनी वडील.
मुंबईला नोकरीला असत, पण मला बरोबरीच्या नात्यानं वागवीत. ते गमतीनं मला गोलपिठ्यात फिरायला नेत. मी चिडत असे. त्या वयातही मी म्हणे, ताडीच्या झाडाखाली बसलं तरी लोक म्हणतात ताडीच प्या. ह्यावर ते खळखळून हसत. आंबू आणि सदाशिव ह्यातली तशी दोन टोकं. आंबू हा खेत्रीसारखा हसवत राहायचा, तर सदाशिव धीर गंभीर. जे बोलेल ते सिरियस. दोघांची जोडी मात्र अतूट होती. आंबू हा दिसायला देखणा, राहायचा छान, तसा सहीचा अंगठा करायचा, पण बोलायला लागला म्हणजे भल्या भल्यांना गुंगवायचा. तो जाहीर नकला करीत असे, अर्थात छंद म्हणून. त्याचा एकपात्री कार्यक्रम खूपच रंगत असे. त्याची पेटंट अशी कोकणी बाल्याची नक्कल जयंतीत खूपच गाजलेली. आंबू काकूकडेच खानावळीला होता. सकाळी कामाला निघाला म्हणजे चहाची खूपच तारीफ करायचा. म्हणायचा, काय परबत बाय, तुझ्या हाताचा चहा कंपनीच्या गेटपर्यंत जिभेवर चहाची चव असते. याचा अर्थ घरात समजला जायचा. असं ह्याचं उपरोधिक बोलणं. त्याच्या वागण्या बोलण्यात नुसतं चैतन्य सळसळायचं. ह्याचं चैतन्य एकाएकी थांबलं. आंबूला टीबीनं ग्रासलं. सुरुवातीला त्यानं हा रोग दडवून ठेवला. त्याच्या खोकण्यामुळं किंवा चिपाड होऊन गेलेल्या शरीरामुळं त्याचा रोग सर्वांनी ध्यानी आला. आपलं लग्न झालं नाही, आपण आता एकाच बांबूवर जाणार, ह्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर उमटायचं. पुढं त्याची एक सोडून 2 लग्न झाली. शेवटच्या बायकोनं मरेपर्यंत त्याची सेवा केली. आता मरण्याच्या भीतीनं त्याचा चेहरा कमालीचा ग्रासलेला. त्याचं हसणं खिदळणं विनोदी संवाद सारं सारं मावळलं. मृत्यूची भेसूर छाया त्याच्या चेहऱ्यावर पसरलेली. त्याच्याकडे पाहवत नसे. मी गावी असताना त्याच्या मृत्यूची बातमी थडकते. मृत्यूचं थैमान तसं मी लहानपणापासूनच पाहिलेलं, पण त्या दिवशी आंबूचं मरण खूपच चटका लावून गेलं. त्याला मरावंसं वाटत नव्हतं आणि मरणाचे पाश तर त्याच्या भोवती आवळले जात होते. ह्या कात्रीत तो शेवटपर्यंत दिसत होता. सदाशिवची शोकांतिका झाली, ती मात्र राजकारणानं. मुंबईला येण्यापूर्वीचा सदाशिव आठवतोय. चक्क नांगऱ्या होता. गुडगाभर धोतर बंडी ह्या पेहरावात शेतात राबत असे. त्याचे जवळचे नातेवाईक गावी येतात आणि त्याला मुंबईला घेऊन जातात. त्याला मुंबई ट्रॅम कंपनी येथे चिटकवतात. 6वी-7वी शिकलेला सदाशिव मुंबईच्या वाकड्या नळाला मात्र बदलतो. त्यानंतर गावी यायचा तेव्हा त्याचा रुबाब पाहून आम्ही दिपून जायचो. पांढरे शुभ्र बगळ्यासारखे कपडे, केस फिसकटलेले, हातात कसलं तरी पुस्तक तो आम्हाला मुंबईच्या खूप गमती सांगे. आता त्याची भाषा कमालीची शुद्ध वाटायची. दिसायला काळा सावळा असला तरी खूपच रेखीव होता. शिवाजीची भूमिका सहज करी असा. सुरुवातीला हौशी नाटक मंडळ काढून नाटकं बसवणं हा त्याच्या आवडीचा छंद. कामाठीपुरा येथील केंद्रात ह्या नाटकाच्या तालमी चालत. त्यांनी आजोबा नावाचं नाटक बसवलं होतं. तालमी चालू असताना मीही जात असे. नाटकातील नटी म्हणून गिरगावमधील ब्राह्मणाची एक देखणी सुंदर मुलगी होती. अशी हौशी मंडळीत नटीशी बोलायला मिळावं म्हणून खूपच स्पर्धा चाले. नटीच्या घरी जाऊन नटीला टॅक्सीतून आणणं हे त्यांना थ्रिल वाटायचं. नाटकात काम करणारा एक कलावंत आठवतोय. त्याचा एक दात सोन्याचा होता, लग्न झालेलं, पण नटीकरता हवे तेवढे पैसे खर्च करायला तयार. तिला साड्या चोळा पुरवायचा. म्हणतात ह्या नट्या तशा वसतात, हात लावू द्यायच्या नाहीत. ही माणसं नुसती वासात दंग, हलवायचं कुत्रं असतं तशी. सदाशिव मात्र वेगळा होता. त्याला नाटकाचं मनापासून वेड. तालीम चालू असताना नटीला जातीचा अहंकार जागा झालेला. ती म्हणाली, काय हे तुमचे उच्चार, बोलून चालून महाराज तुम्ही नाही सुधारायचे. झालं. सदाशिव नटीवर कमालीचा भडकला. तो त्याच लयीत तिला म्हणाला, बाई, भाषेचा एवढा अभिमान वाटतो तर महाराच्या पोरात चाळ बांधून नाचायला काय येता. बाईला हा वर्मी घाव झाला. ती मुळूमुळू रडायला लागली. तिच्या नाकाचा शेंडा गोबरेगाल लाल लाल झाले होते. सदाशिव युनियनच्या कार्याकडे कसा ओढला गेला हे सांगता यायचं नाही, पण स्वस्थ बसणं हे त्याच्या स्वभावात नव्हतं.
कुलाब्याला बस कंपनीच्या गेटपाशी त्याची भासणे झडू लागली. बेस्टच्या संपात त्याची नोकरी गेली. सदाशिव रस्त्यावर आला. त्यानं आपलं चंबुगवळ आवरलं आणि तो पुन्हा गावाकडे आला. आता तो तालुक्याच्या राजकारणात भाग घेऊ लागला. गावात त्याला गावकरी आमदार म्हणून संबोधित. खरं म्हणजे तो केव्हाही निवडून आला नव्हता. त्याला लोकांनीच ही पदवी बहाल केली. कुणाला तगाई करण्यास मदत कर, कुणा नवरा बायकोचं भांडण मिटव, एखाद्या वेळी कचेरीतील मोर्चा काढ, अशी त्याची कामं सुरू झाली. गावकरी आपल्याला सन्मानानं वागवीत घरात नेतात, बसवतात, चहा पाजतात, पण महारवाड्यातील इतरांना तुच्छतेनं वागवतात. ही खंत त्याच्या मनात सतत असायची. एकदा त्यानं गावात धमाल केली. रामनवमीला गावात मोठी यात्रा भरायची. साऱ्यांना चुलबंद आवतण दिलेलं. सदाशिव म्हणाला, आम्हाला तुमची पंगत फुकट नको, महारवाड्याचीही वर्गणी घ्या. महारवाड्यातून वर्गणी गोळा केली गेली. संध्याकाळी मारुतीच्या देवळासमोर पंक्ती बसतात. महारांना पंक्तीत बोलवलं जात नाही. सदाशिवचा पारा चढतो. त्यानं काय करावं? धोतर खोचलं आणि जेवण वाढायला तो धावला. बाकीच्या मराठा तरुणांनी त्याला अडवलं. म्हणाले, अरे ही म्हातारी खोडं काही ऐकत नाहीत, साऱ्या अन्नाचा नाश होईल. सदाशिव ऐकवायच तयार नाही. शेवटी त्याला कोंडून ठेवण्यात आलं. पंक्ती उठल्यावर त्याला घेऊन बाकीचे तरुण एकत्र जेवायला तयार झाले. पण आपला घोर अपमान झालाय असं म्हणून त्यानं जेवण नाकारलं. त्या रात्री महारवाड्यातूनच कोणी जेवायला आलं नाही. तालुक्यात सदाशिव हा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता. काही काळानंतर काँग्रेस रिपब्लिकन युती घडलेली. अशावेळी झेडपीची निवडणूक आली. काँग्रेस मंडळी सदाशिवची मागणी करीत होते, पण जिल्ह्यातील रिपब्लिकन नेतृत्वाला हे मान्य नव्हतं. सदाशिवला तिकीट नाकारलं गेलं. असा हा सदाशिव राजकारणातही सडला गेला. एकतर सदाशिव फटकळ, कुणाचं धोतर धरावं असा त्याचा स्वभाव नाही, तसं त्याचं कर्तृत्व अफाट. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महाराष्ट्राच्या मान्यवर पुढारी मंडळींबरोबर त्यानं जाहीर सभा केलेल्या. त्याच्या पडझडीच्या काळात हे आठवतं. यानंतर सदाशिव दिवंगत गेला. तिकीट नाकारल्यानं त्याला मनस्वी दुःख झालं. तो नेहमी उपल्याची गोष्ट सांगायचा. अरे वानरांच्या टोळीत उपल्या असतो. तो जन्माला आलेला नर खातो आणि माद्या जिवंत ठेवतो. आपल्याला कुणी प्रतिस्पर्धी होऊ नये म्हणून तो ही काळजी घेत असतो. असं असतं राजकारण. तो उपल्या कोणाला म्हणतो हे आम्हाला कळायचं. पुढं सदाशिव तमाशात गेला. दैनंदिन जगणं त्याला अवघड होत गेलेलं. फाके पडू लागले. त्यात वाढता संसार. त्यामुळे त्यानं तमाशा धुंडाळला. तमाशात तो मॅनेजर होता. अर्थात मॅनेजर म्हणजे पडेल ते काम करायचं. दादू मारुती इंदुरीकरांच्या तमाशात तो होता. एकदा त्यानं घरी येऊन गाढवाच्या लग्नाचे एक खास निमंत्रण दिलं. मी लालबागच्या थिएटरवर गेलो. संगीत बाऱ्या संपलेल्या असतात. घाईत कोठून तरी सदाशिव उपटतो. माझी पहिल्या रांगेत सोय करून देतो. गाढवाचं लग्न ह्या वगनाट्याला सुरुवात होते. इंदुरीकर सावळ्या कुंभाराच्या भूमिकेत असतात. ते हास्याचे भुईनळे उडवत होते. त्यानंतर स्टेजवर काही गाढव आणली जातात. माणसंच ओनवी होऊन गाढवाचे पार्ट करीत. दृश्य पाहून मी हादरलो. त्यात एक गाढवाचं काम सदाशिवनं केलेलं. साऱ्या नाटकभर ओनवा उभा. संवाद नाहीत. ज्याची जीभ तलवारीच्या पात्यासारखी चालणारी त्याची वाचाच बंद. खरंच सदाशिवला काय वाटत असेल? मी फार वेळ वग पाहू शकत नाही. सारखी सदाशिवची अवस्था जाळीत असते. मी बाहेर येऊन उभा राहतो. सदाशिव काम संपल्यावर बाहेर येतो. समोरच्या हॉटेलात नेतो. आता तो माझ्याशी तमासगिरांचा होत असलेल्या शोषणाबद्दल पोटतिडकीने बोलत असतो. कॉन्ट्रॅक्टर ह्यांना उसाच्या चिपाडासारखे पिळतात. यांच्या कलेवर इमले उठवतात. हे ऐकून मला आश्चर्य वाटतं. तमासगिरांची युनियन बांधण्याचं स्वप्न तो मला सांगतो. आजही सदाशिव तमाशातच आहे. त्याचं स्वप्न साकार झालेलं नाही, पण भेटला म्हणजे नेहमीच्याच उत्साहानं बोलत असतो. त्याच्या वयात आलेला शरद हा मुलगा ह्या समाजव्यवस्थेत खलास झालाय. सुरुवातीला तोही पॅन्थरच्या तरुण नेत्यांच्या बॅगा वागवायचा.
बॉडीगार्ड म्हणून काम करायचा. आज त्यांच्याही जीवनात मातेर झाले. दोघा बापलेकांची अवस्था सारखीच का बरं व्हावी हे कोडं मला उकलत नाही. ही सगळी माणसं माझ्या आयुष्यात फार महत्त्वाची. ह्यांना वेगळं काढून माझं व्यक्तिमत्व उभंच राहत नाही. पाण्यावर तेलांचा तवंग असावा ना, तसे हे माझ्या जीवनावर पसरलेले. चंदर, आंबू किंवा सदाशिव हे माझे पुस्तकी जगाबाहेरच्या जगातील मार्गदर्शकच होते. ह्यांच्या जगावेगळ्या विद्यापीठातच मी बरंच काही शिकलो. याचा माझ्यावर खोलवर परिणाम झालाय. ह्यांचा जसा माझ्यावर परिणाम झाला तसाच अगदी उलट दिशेने दादासाहेबांचा झाला. त्यांच्यासारखं सार्वजनिक जीवनात चमकावं, भाषणं करावीत, सामाजिक प्रश्नांवर आंबेडकरी प्रेरणा मिळाल्या त्या त्यांच्यामुळेच. वसतिगृहातील आमच्या वयाच्या सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचा आदर्श पुढे ठेवावासा वाटायचा. दादासाहेब वसतिगृहात यायचे. अर्थात मी हे कोळी बोर्डिंगबद्दल सांगत नाही. पुढं भेटलेल्या सिद्धार्थ वसतिगृहाबद्दल सांगतोय. तिथं ते मुलांत मिसळायचे, मुलांबरोबर मुलंच व्हायचे, गायचे, ढोलकी वाजवायचे. एखाद्या वेळी रंगात आले म्हणजे चावट विनोद सांगायचे. त्यांच्या विनोदात अस्सल महारी बाज होता. आम्ही तेव्हा बेंबीच्या देठापासून गदगदून हसायचो. दादासाहेब गात असलेलं गीत अजूनही आठवते. कार्य करा रे तरुणांनो, सत्याचा मार्ग धरा रे, शूर मावळ्यांची जमवून सेना, बाजी आणि तानामनी आठवा रे. दादासाहेब हे गीत गात असताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहायचे. दादासाहेबांच्या खाजगी जीवनातही आम्हा मुलांना खूप आकर्षण वाटायचं. त्यांची बायको देखणी, गोरीपान, घाऱ्या डोळ्यांची, सदाशिव पेठेतील असावी अशी. आपल्यालाही अशीच बायको असावी अशी सुप्त इच्छा मनात बळावलेली. 7वीच्या परीक्षेला त्या काळी जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागे. परीक्षेला अहमदनगर इथे गेलो. गावची मराठ्यांची मुलं शेतकरी बोर्डिंगात उतरली, तर मी पार्टी ऑफिसात. जाताना अंगावर धर कपडे नव्हते. आईला गाडी खर्चा करता अनेकांकडे तोंड वेंगाडावं लागलं. त्यावेळी माझ्या अंगात चमत्कारिक बुश शर्ट होता. त्याची बटणं खांद्यावर, भडक झिळमिळीत कापड. आजीनं तो गाववाल्याच्या हाती पाठवलेला. बहुधा तिला बंगल्यातील कुणातरी श्रीमंत मॅडमने दिलेला. मी जाताना तसा मनातून ओशाळलो. पार्टी ऑफिसमध्ये सावळे मामा नावाचे गृहस्थ पाहिले. साधे मराठी शाळेत शिक्षक, पण सकाळीच उठून टाइम्स आणि डिक्शनरी घेऊन बसायचे. कधी इंग्रजी शाळेत गेलेले नाहीत. डिक्शनरी पाहूनच त्यांनी इंग्रजीचं ज्ञान मिळवलेलं होतं. पुढं ते MA झाले. त्यांचा मुलगा आणि ते एकत्रच कॉलेजात जात. बराच काळ ते हायस्कूलात हेडमास्तर होते. मामांची जिद्द पाहून त्या लहान वयातही मी भारावून गेलो होतो. पार्टी ऑफिस मुसलमानांच्या वस्तीत होतं. पहिल्या दिवशी एक गडांतर आलेलं. सकाळी गच्चीत दात घासत मी उभा. खाली काही हिजड्यांचा घोळका. मला काय लहर आली कुणास ठाऊक. मी शेजारच्या मुलाला हिजड्याबद्दल काही बाही सांगत होतो. एका हिजड्याचं माझ्याकडे लक्ष गेलं. तो हिजडा खवळला. साले, धेडके बच्चे, माटी मिले, अशा शिव्या तो देऊ लागला. पार्टीचे कार्यकर्ते आमच्यावर वैतागले. आपलं काय चुकलं हे मात्र कळू शकलं नाही. बैचेनीत पेपर लिहिले. पुढं परीक्षा झाल्यावर नगर पालतं घातलं. मोठं खेडं वाटलं. पंडित नेहरूंना स्थानबद्ध केलेला किल्ला पाहिला. पण ह्या किल्ल्यापेक्षा आवडून जातो तो चांदबिबीचा महाल. चांदबिबीचा महाल ते नगर असा त्या काळी भुयारातून रस्ता जातो. म्हणतात इतिहासाच्या पुस्तकात पाहिलेली चांदबिबी त्या रस्त्यानं घोडा उडवीत जात आहे असं दृश्य दिसत होतं. तसा माझा स्वभाव खूपच सोशिक. सारा मान अपमान मुक्या मनानं गिळायची सवय लागलेली. पण पुढं पुढं मधूनच माझा खोडकर स्वभाव जागा व्हायचा. शिक्षणामुळं हे असेल. त्यामुळं खूपदा गोंधळ उडायचा. आपण तसं बोललोच कसं ह्याचा संभ्रम पडायचा. असंच एकदा राजूर ह्या गावी जनावरांचे प्रदर्शन पाहायला गेलेलो. संध्याकाळच्या वेळी तिथल्या मराठी शाळा पाहाव्यास गेलो. मुलं बहुधा रात्री अभ्यासाला जमत असावीत. शिक्षक नसल्यामुळं मुलांचा प्रचंड गोंधळ. आपसात हाणामाऱ्या करीत होती. सोबत माझा मित्र होता. मी थोडं मोठ्यानंच बोललो, वा
काय शाळेची शिस्त? झालं. पोरांनी आपापसातली भांडणं सोडली आणि माझ्याकडे मोर्चा वळवला. माझा मित्र पळून गेला होता. त्या रात्री सर्व पोरांनी मिळून मला चांगलं चिखलासारखं तुडवलं होतं. दुसरा प्रसंग तर अंगावर शहारे आणणारा. त्यावेळी इंग्रजी शाळेत शिकत होतो. शहरात तेव्हा 2 प्रसिद्ध दादा मंडळी होती, बबन आणि सावजी. त्यांचा गावावर फारच वचक. त्यांच्या अफगांजांच्या होलसेल बिझनेस होता असं म्हणतात. शहरातल्या काँग्रेसच्या राजकारणावरही त्यांची पकड. त्यांपैकी एक खूपच देखणा, गोरापान राजबिंडा. एखादा कुस्तीगीर हौदात उतरावा तसा रस्त्यानं चालायचा. राजपुत्राचा पेहराव करून ह्यांनी काश्मीरमध्ये धनिकांना गंडा घातला, ही गोष्ट नेहमी चर्चिली जायची. दुसरा खूपच शिडशिडीत पण विरोळासारखा चपळ. ह्यांची जोडगोळी रस्त्यानं चालली म्हणजे झाडावरचा कावळाही शिटायचा. त्यावेळी आम्ही म्हणतो तशी त्यांच्यापुढं चिमुरडी पोरं. नाक्यावर गप्पा मारत आम्ही उभे असतो. सोबत गावातील सवर्ण मुलं. अशावेळी गप्पांचं सूत्र माझ्याच हाती असायचं. अनेक अनुभवांच्या चमत्कारिक पुड्या माझ्यापाशी. बाकीची मुलं म्हणजे मध्यमवर्गीय शांबळू. त्या दिवशी ते दोघे दादा आपल्या मोटारीतून रस्त्याने चाललेले. गर्दीमुळं मोटार आपल्यापाशी रेंगाळते. सारी मुलं घाबरतात. मी त्यांना ऐकू जाईल अशी एक शिवी सणकन देतो. झालं. पोरं घाबरतात. त्या दिवशी मला धीर कुणी दिला कुणास ठाऊक. दादा आता गाडीतून खाली उतरलेला. सारं शहर आपल्याला चळचळ कापतंय आणि हे कालचं पोर शिवी देतंय म्हणजे काय? आता आपली धडगत नाही. क्षणभर पायाखालची जमीनच सरकते. पडेल तो मार खाण्याची मी तयारी ठेवतो. पळून जावंसं वाटत नाही, पण त्या दिवशी माझा मार वाचतो. मी ज्या पोरांबरोबर गप्पा मारत उभा होतो ती सारी थोरा मोठ्यांची मुलं असतात आणि त्यांच्या पालकांना ही दादा मंडळी ओळखत असतात. असाच माझ्या जिबलीचा प्रताप आठवतोय. अर्थात तो घडला मात्र मुंबईला. चांगला घोडा होतो. SSC पास झालेला. मुंबईत सदाशिवचा एका नातेवाईक मुलीचं लग्न होतं. मुलगी काळीसावळी, तोंडावर देवीचे व्रण असलेली. मुलगा मात्र चांगला गोरापान मिळालेला. लग्नाचं वऱ्हाड येतं तेव्हा लक्षात येतं की नवऱ्या मुलाचा धाकटा भाऊ हा माझ्या शाळेत होता, हायस्कूलात. आम्ही सर्व अर्थात मुलीच्या बाजूनं, थोडंफार पडेल ते काम करणारे. वऱ्हाड आल्यापासून एक गोष्ट लक्षात आलेली. नवरदेवाचा भाऊ हा जादा भाव खात होता. सारखं मुलींच्या घोळक्यात. लग्न लागलं, जेवणं आटोपली. आता सारं वऱ्हाड कोंडाळ करून आपसात गप्पा मारीत होतं. लग्नाचं स्टेज रिकामं. त्यावर माईक ठेवलेला. मी लगेच स्टेजवर चढतो. माईक हाती घेतो आणि वऱ्हाडाला उद्देशून बोलू लागतो. बंधू भगिनींनो, आज मी तुम्हाला नवरदेवाच्या भावाची ओळख करून देत आहे. आणि मग मी भाषणात नवरदेवाच्या भावासंबंधानं शाळेत झालेला एक किस्सा सांगतो. प्रार्थनेची वेळ असते. सारी मुलं मुली रांगेत उभी. त्याचवेळी चित्रविचित्र चित्र असलेला बूट शर्ट अंगात घालून धावत पळत नवरदेवाचा भाऊ प्रार्थनेच्या ठिकाणी येतो. संगमनेरसारख्या ठिकाणी असा पेहराव मुलामुलींना विदूषकासारखा वाटतो. ते हसत असतात. प्रार्थनेच्या वेळी व्यत्यय आला म्हणून प्रिन्सिपल त्याला रागानं बाहेर काढतात. वर्गात जाण्यास फरमावतात. अशावेळी घाबरलेल्या अवस्थेत तो पळतच वर्गाच्या दिशेने जाऊ लागतो. खाली फरशी असते. सर्वांसमोर तो घसरतो. पुस्तकं सैरभैर होतात. पुन्हा मुलामुलींना हसण्याची उकळी फुटते. हे सारं वऱ्हाडाला मी माईकवरून सांगत असतो आणि हे सारं वऱ्हाड खो खो हसत असतं. त्यांना तो सारा प्रकार करमणुकीसारखा वाटतो. गंमत म्हणजे त्या विनोदात नवऱ्याकडचंही वऱ्हाड सामील झालेलं असतं. त्या दिवशी त्या मुलाच्या मनस्थितीची कल्पना मला येत नाही. त्याच्याकडे लग्नाची सारी कॅश. झालं. तो डोक्यात राग घालून दिसेनासा झाला. साऱ्या वऱ्हाडात खळबळ. मगाशी हसणारी माणसं आता माझ्या शोधात. सदाशिव मला एका घरातील पलंगाखालीच लपवतो. अर्थात रात्रीच त्याचा शोध जारी होतो. त्याची समजूत काढून त्याला पुन्हा आणलं जातं.
सकाळ होते तेव्हा वराडातील बायका मला पाहायला झुंडीने येतात. काय बाई पोरगा, रात्री सर्वांच्या तोंडचं पाणी पळवलेलं. राणीच्या बागेतलं एखादं जनावर पाहावं तसं मला पाहत होते. तर मित्रांनो, आजचे वाचन कसे वाटले ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आजच्या भागामध्ये मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असंच आपल्या चॅनलवर प्रेम आणि लोभ असू द्यात. धन्यवाद.